त्यांना सांगायला लागले ना कोणाला. मीटिंग रूम काढून टाकली का? पोरं बघून घ्यायचं. बस झालं नाटक. नाही तसं नाही, इट इज नॉट देअर मिस्टेक सर. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. आज लाईटचा एकदम ओके. कॉलेजमध्ये लाईटचा प्रॉब्लेम आलता मध्येच, त्यानंतर इंटरनेट गेलं, बरेचसे इश्यू आल्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालं सगळं पूर्णपणे. ठीक आहे, लेट इट बी. आपण इंटरसेक्टिंग लाईन डिस्कस करत होतो. ओके, और सीसी वांट टू डिस्कस समथिंग. हॅलो हॅलो, प्लीज रिस्पॉन्ड. Yes, sir. सांगतो ते ऐका. कॉलेजचा ईमेल आयडी सगळ्यांचा चालू आहे. Yes, sir. Yes, sir. असं कोण आहे का ज्याचा चालू नाहीये? काय विचारले? चालू आहे सर, पण यूज मध्ये नाही. चालू आहे सर. यूज मध्ये नाही सर. चालू आहे. यूज मध्ये आणायचं आता. काय सांगितलं कळलं का? हा सर. यूज मध्ये आणायचा. यूज मध्ये नाही हे कारण सांगायचं नाही परत. सर ते त्या दिवशी तुम्ही टाकलेला ते पासूचा फॉर्म सबमिटच होत नाही. कधी? ते आज लिंक होत नाही टाकली ना नाही का? सबमिट? हा, सबमिट होत नाही. ते 11 जुलैच्या आधी काहीतरी म्हणते. एकदा सबमिट केलाय ना, एकदाच सबमिट करा ते. सर होतच नाही पण. तसं पर्सनली मेसेज टाका बरं का, ज्याचं होत. ओके सर, स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला. ओके, आपण इंटरसेक्शन आणि स्क्यू लाईन्स वगैरे डिस्कस केलेला आहे. तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला का मी दिलेला? प्रिंटेड फिगर जे आपण रफ काढा म्हटलं होतं, तुम्ही सॉल्व्ह केला का तो? पण टायमिंग मिळाला तुम्हाला ना बरंच, 10, 15, 20 मिनिट, अर्धा तास. एनीबडी हॅज ट्राईड? हॅलो, तुम्ही ट्राय केला होता एक्झाम्पल? एनीबडी हॅज ट्राईड to get the solution of non-intersecting problem that was given? आपण ड्रॉ करतो मधूनच ते हे गेलं ना, लाईट गेली, इंटरनेट गेलं, सगळंच. कुणी ड्रॉ केलंय का? ठीक आहे, ड्रॉ करता येईल तुम्हाला? हॅलो, कॅन यू ड्रॉ इट? ओके, ठीक आहे, ड्रॉ करा तुम्ही. नाउ विल टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ it is of reverse type, reverse intersection lines. Angle is given. Every time you are finding the angle between the lines. Now when angle will be given, so how to complete the projection? So that one problem we will take down. Complete the projections. Complete the projections, comma, if line PQ makes an angle, if line PQ makes an angle 60 degree with RS
with RS, where Q lies on RS, where Q lies on RS, where Q lies on RS, okay. Now, comma, refer the figure, refer the figure. So you draw the figure printed along with me. Okay. Complete the projections if line PQ makes an angle 60 degree with RS, where Q lies on RS, where Q lies on RS. I will repeat. Complete the projections, comma, if line PQ makes an angle 60 degree with RS, where Q lies on RS, where Q lies on RS. Take down the printed figure X, Y. So printed figure you can take down. Line RS. RF. And SF. Okay. So dimensions are given. The distance between projector of R and S, it is given 50 mm, 50. Next, angle be, what is the angle at point R? It is given 45 degree. Then we'll complete the top view. So distance of R at 15 mm, 15 mm. Then let us complete the top view. Again, point RH at same distance 15 mm. 15 mm. You can draw a line RS, RH, SH. Okay. So whatever the angle is, you can maintain the same angle 45 degree. This is SH. And from the point R, point P projector of point P. Okay, I will draw the projector of point P. So the projector distance between R and point P is 20 mm.
Okay, and this point PF is at a distance of 50 mm. Here you are going to get point PF at 50 mm distance. So whatever the distance between this XY and the point, it is 50 mm. Similarly, point PH also at a distance of 50 mm from XY line. Okay, these are the point I will highlight. Complete fast. Over? Is it over? Yes, sir. ओके, बघा आता कंडिशन काय दिले प्रॉब्लेम मध्ये की आपण अँगल बिटवीन द लाईन्स फाइंड केला, बरोबर. त्यावेळेस कंडिशन काय होती की दोन्ही पण लाईन ट्रू पाहिजेत, बरोबर. जर दोन लाईन ट्रू असतील तर आपण अँगल फाइंड आउट करू शकतो. आता इथं काय दिले त्यांनी, अँगल दिले आहे दोन लाईन मधला, म्हणजे तिथं आपल्याला जे काही व्ह्यूज काढायचे आहेत, ओके, तर त्या व्ह्यू मध्ये एका व्ह्यू मध्ये म्हणजे फायनली X2Y2 नंतर, ओके, जो तुम्हाला येणारा व्ह्यू असेल त्या व्ह्यू मध्ये त्या दोन्ही लाईन्स कशा पाहिजेत, ट्रू पाहिजेत, बरोबर. तरच तिथला अँगल तुम्ही म्हणलेला जे स्टेटमेंट दिलेलं आहे 60 डिग्री अँगल विथ RS ते सॅटिस्फाय होणार, बरोबर. म्हणजे यू नीड टू गेट टू लाईन्स ट्रू लाईन्स, म्हणजे किती स्टेप पण जायला पाहिजे तुमच्या लक्ष येते. बघा, पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही गेला तर ट्रू लाईन मिळणार RS ची, बरोबर. हॅलो, Yes, sir. हा, पहिल्या स्टेप मध्ये ट्रू लेंथ मिळणार, दुसऱ्या स्टेप मध्ये जी ट्रू लेंथ आली त्याचा पॉइंट टू मिळणार, बरोबर. Yes, sir. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये, सॉरी, मॅक्झिमम 2 स्टेप किंवा 3 स्टेप मध्ये तुम्हाला हे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले ते सॅटिस्फाय होऊन जाते. सो लेट अस सॉल्व इट, यू विल कम टू नो. लेट अस गेट द ट्रू लेंथ ऑफ RS. मग आता तुम्ही ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू काढा किंवा ऑक्झिलरी टॉप व्ह्यू काढा, दोन्ही पण चालेल. So I will draw auxiliary front view because more space is available to the lower side. Draw a reference line X1, Y1 parallel to RHSH. X1, Y1. Okay, now project this SH point perpendicular to X1, Y1, RH point perpendicular to X1, Y1, PH point perpendicular to X1, Y1. Now before that you should join these projectors of SF, SH, RF, H, RH, PF, PH. हे सगळे projections join करून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मिळवायचं आहे. आता डिस्टन्स कुठले घेणार हो, टॉप व्ह्यू प्रोजेक्ट केला तुम्ही, डिस्टन्स कुठले घेणार, फ्रंट व्ह्यू मधले घेणार, बरोबर. Yes, sir. Now measure the distance XY to SF and transfer from X1, Y1. Okay. Then XY to RF. Then point P. Let us say P1 dash. This is P1 dash म्हणजे PF1. PF1 dash. So PF1, simply say PF1. This is SF1. SF1. This is
RF1. So join this RF1, SF1. Then point P as it is here. Okay. So is it true length or apparent length? This RF1, SF1. हे काय मिळेल तुम्हाला RS ची? ट्रू लेंथ और True apparent? length. True True length. length. येस. पण आता आपलं जे स्टेटमेंट दिले तरी पण सॅटिस्फाय होत नाहीये. तर आपलं काय पाहिजे, दोन्ही पण लाईन्स PQ मेक्स एन अँगल 60 डिग्री विथ RS असं दिलं आपल्याला स्टेटमेंट. बघा हे लाईन समजा RS आहे आणि हे PQ, हे Q इज ऑन लाईन RS, दिस इज R, दिस इज S. तर लाईन PQ इज मेकिंग एन अँगल 60 डिग्री असं म्हटलंय. वेअर Q इज ऑन RS. हे असं दिलेलं आहे, बरोबर आहे का? ऍज पर द प्रॉब्लेम स्टेटमेंट असं दिलंय का? चेक इट. सर्वांनी चेक करा. PQ इज मेकिंग एन अँगल 60 डिग्री विथ RS वेअर Q इज ऑन RS. बरोबर आहे का? Yes, sir. हा. तर हे काय, RS ट्रू पाहिजे आणि PQ पण ट्रू पाहिजे. बघा मी काय म्हणतोय. हॅलो, डोंट डिस्टर्ब प्लीज. काय आले? RS पण ट्रू पाहिजे आणि PQ पण ट्रू पाहिजे. पवार सरांची सांगता ऐक. स्वप्नाली पवार. RS पण ट्रू पाहिजे, PQ पण ट्रू पाहिजे. ओके. तर आपल्याला ते आणण्यासाठी आता एक RS तर ट्रू मिळाली आपल्याला, बरोबर. अजून PQ ची लाईन दिसतच नाही. आता समजा P इथून आपण अँगल जर केला, बघा मी काय म्हणतोय, ह्या पॉइंट PF पासून जर अँगल जर केला तर ते ट्रू होईल का हो? नाही होणार. मग ते कसं करायचं बघा पुढे जाऊन. सो गेट द पॉइंट ऑफ द ट्रू लेंथ. ट्रू लेंथचा पॉइंट घ्या. कसं मिळवायचा पॉइंट यू? हॅलो. Yes, sir. गेट द पॉइंट ऑफ द ट्रू लेंथ. टेल मी. काय करणार? जे लाईन RS Line extend करायची. एक्सटेंड करायचं. करेक्ट. आय विल यूज डिफरंट कलर. Okay, then draw a reference plane perpendicular to this. This is x2 y2. x2 y2. Okay. Now as you have projected this as RF1 SF1, now you can project PF1 also perpendicular to x2 y2. याला पण प्रोजेक्ट करू शकतो तुम्ही. Okay, project this also. Now आता थोडक्यात तुम्ही काय केला, RF1 SF1 प्रोजेक्ट केला, PF1 प्रोजेक्ट केला. मग आता डिस्टन्स कुठले घेणार? Top view. टॉप व्ह्यू मधले घेणार. सो टेक डिस्टन्स x1 y1 टू SH, x1 y1 टू PH, x1 y1 टू RH. हे डिस्टन्स घ्यायचे कंपास मध्ये आणि x2 y2 च्या पुढे ट्रान्सफर करायचे. सो लेट अस डू इट. x1 y1 टू SF SH आणि x1 y1 टू RH. So we'll get the point here. This is RF2 comma SF2. Okay. Then point P also we can locate. Here is a point PF2. PF2. Okay. So can I mention here point QF2? Hello. इथं मी Q point mark करू शकतो का नाही? QF2. Because Q is going to come on the line this RS everywhere in the front view, top view and the auxiliary views. इथं मी मार्क करू का Q point?
हॅलो, शॅल आय मार्क पॉइंट क्यू ऑल्सो, जसं आपण पॅरलल मध्ये केलं होतं बघा. Here is the point QF2 because in the reverse projection point Q is going to come on the RS line everywhere in the front view, top view and auxiliary views. त्यामुळे मी काय केलं, जिथं पॉईंट टू आले तिथं पॉईंटला मी दुसरा एक थर्ड पॉईंट मार्क केला QF2. नाउ कॅन आय जॉईन दिस PF2 QF2 RF2 SF2? सर QF2 डिस्टन्स कुठलं घेतलंय? नाही आपल्याला लोकेट करायचं ना, कुठे इथं कुठे नेमका मार्क RS होती ते माहित नाही, पण पॉइंटिव्ह आता बघा ही लाईन जी RS काढली आपण त्याचा पॉइंटिव्ह काढला का नाही? येस सर. मग इथं कुठं क्यू पॉइंट आहे, इथं कुठं क्यू पॉइंट अजून माहित नाही आपल्याला, ती रिव्हर्स प्रोजेक्शन म्हणून आपल्याला लोकेट करायचं आहे. तर मी काय केलं, इथे जिथं पॉइंटिव्ह आलं तिथं मी नाव ऍडिशनल देऊन टाकलं ना QF2. काय फरक पडतोय, शेवटी नंतर येणार ना ते रिव्हर्स. जसं आपण परपेंडिक्युलरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, येते लक्षात, परपेंडिक्युलरचे प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह केले तेच या ठिकाणी अप्लाय करतोय मी. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. म्हणून मी काय केला, जिथं पॉइंटिव्ह आले तिथं तुमचा काय दिला QF2 जॉईन केला. नाव यू कॅन जॉईन दिस PF2 RF2 SF2 आणि QF2 हे जॉईन करून घ्या. ओके, आलं का? तात्पुरतं काय करूया, RF2 SF2 ला कन्सिडर करायचं नाहीये, मी राऊंड करतो. तात्पुरतं कन्सिडर करायचं नाहीये, फक्त काय कन्सिडर करायचं, PF2 आणि QF2 लाईन. ओनली वी विल कन्सिडर द लाईन PF2 and QF2 or simply say PQ line. Okay, but PQ is true or apparent? Apparent. It's apparent. Now get its true length. मग काय करणार, परत एकदा काय करणार, X3 Y3 रेफरन्स प्लेन काढणार, बरोबर? Yes sir. So draw a reference plane X3 Y3 parallel to this PF2 QF2. X3 Y3. Okay, now project the points. आता करा project points. Project this P point perpendicular to X3 Y3. Now आता इथं तुम्ही RF2 SF2 पॉइंट प्रोजेक्ट केलेला आहे, Q पण प्रोजेक्ट केलेला आहे. आता हे अकॉर्डिंगली डिस्टन्सेस टाकू या ठिकाणी. आता डिस्टन्स कुठले घेणार, कॅन वी गेट द R पॉइंट आणि S पॉइंट हिअर? इथं मिळेल का नाही, एक लाईन मिळेल तुम्हाला. पॉइंटच्या नंतर काय मिळते आपल्याला, लाईन मिळत असते बघा. आपण इंटरसेक्टिंग लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पॉइंटच्या नंतर काय मिळते, त्याची लाईन मिळते, ट्रू लाईन मिळते. सॉल्व्ह केलं की नाही सॉल्व्ह केला? Yes sir. हा, मग आता सांगा ना डिस्टन्स कुठले घेणार डिस्टन्स. बघा इथं तुमचा हा व्ह्यू आहे, याला मी नंबरिंग करतो वाटलं कन्फ्युजन अजून. थर्ड मध्ये 1 हे 2 ओके, आणि हे थर्ड आणि फोर्थ कुठे आहे, इथं आहे. आणि ही लास्ट फिफ्थ आहे. ओके, आता फोर्थ मधले पॉइंट तुम्ही प्रोजेक्ट केलं, मग डिस्टन्स कुठले घेणार, थर्ड मधले ना. घ्या मग X2Y22 RF1, X2Y22 SF1 आणि X2Y22 PF1 हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन X3Y3 पासून पुढे ट्रान्सफर करणार. फॉलो द प्रोसेस. So take distance X2Y22 RF1. This is RF3. Next, पुढं X2Y22 SF1. This is SF3.
Okay, so join this. RF3 SF3. Now you can locate point P, take distance x2 y2 to PF1. It will come here. Okay, this is PF3. बघा काय केलं मी. RS चा पॉइंट टू इथं आला होता, तिथं तुम्हाला ट्रू लाईन मिळाली RS ची. आता ही लाईन PQ आहे, बरोबर आहे का? हे लाईन काय काय PQ आहे ना. PF2 QF2 हे लाईन जे आहे ती कशी आहे, ट्रू आहे का अपरंट आहे? Apparent. हा, मग ह्या अपरंट लाईन काय झाली, x3 y3 ला पॅरल आहे. मग इकडं काय येणार पुढं? ट्रू लेंथ येणार ना. हा सर. म्हणजे त्यांनी दिलाय ट्रू अँगल तुम्हाला. व्हॉट इज ट्रू अँगल हियर? 60 डिग्री. मग काय करणार, ह्या PF पॉइंट जवळ कंपास प्रोटेक्टर ठेवणार. बघा, या पॉइंट PF3 वरती कंपास प्रोटेक्टर ठेवणार आणि अँगल मोजणार 60 डिग्री अँटी क्लॉकवाईज, सॉरी क्लॉकवाईज. ओके, PF3 वरती प्रोटेक्टर ठेवायचं आणि अँगल क्लॉकवाईज मोजायचं 60 डिग्री. So this angle is 60 degree. Hello? If this is true length, this is also true length. बघा, अँगल 60 डिग्री मोजल्यानंतर जो काय पॉइंट तुम्हाला इथं मिळतोय, दिस इज द पॉइंट Q. QF3. बघा, आर यू गेटिंग माय पॉइंट? PF3 QF3 आला का RS वरती? आला का QF3 Yes, पॉइंट sir. RS वर आला. मग आता आपण इथं ऑलरेडी आपण मार्क केला होता QF2, इथं मिळालेला आहे. मग आता कुठं पाहिजे? RF1 SF1 वरती पाहिजे. RF1 SF1 कसं मार्क करणार मग? कोण सांगेल? कुठलं डिस्टन्स घेणार? बोला. इथं पॉइंट Q येणार आहे, लक्षात ठेवा. तर तो आता इथं मार्क करता येतो आपल्याला रिव्हर्स प्रोजेक्शन. तर कसा मार्क करणार? डिस्टन्स कुठले घेणार? कोण सांगेल? हा, बरोबर आहे. x3 y3 टू करेक्ट. टेक डिस्टन्स x3 y3 टू QF3 हे डिस्टन्स कंपास मध्ये घेणार. कारण का, इथला तुम्ही QF2 पॉइंटला बॅक प्रोजेक्ट केलेला, लक्षात ठेवा. x2 y2 ला बॅक प्रोजेक्ट केलेला आहे. मग त्याच्या पाठीमागचा कुठला आहे? हा फिफ्थ व्ह्यू आहे. तर फिफ्थ व्ह्यू मध्ये डिस्टन्स घेणार मी. x3 y3 टू QF3 डिस्टन्स कंपास मध्ये घेणार आणि x2 y2 पासून रिव्हर्स टाकणार. इथे येते पॉइंट सपोज. ओके, दिस इज द पॉइंट QF1. So join this. ओके, मिळाला पॉइंट QF1. आता पुढे काय मग? टॉफी मध्ये Q पॉइंट पाहिजे, कसं घेणार मग? टॉफी मध्ये Q पॉइंट पाहिजे, कसं मिळणार? कोण सांगेल? हॅलो, हु विल टेल? टॉफी मध्ये Q पॉइंट कसं लोकेट करणार? दॅट इज QH. QH कसं लोकेट करणार? सोपा की हो. डायरेक्ट QF पॉइंटला रिव्हर्स प्रोजेक्ट करायचा परपेंडिक्युलर टू x1y1 ऑन द RHSH लाईन, बरोबर की नाही? QF1 जो पॉइंट आहे ना, त्याला रिव्हर्स प्रोजेक्ट करायचा परपेंडिक्युलर टू x1y1 आणि लाईन वरती नेऊन सोडून द्यायचा. लेट अस टेक द रिव्हर्स प्रोजेक्शन्स perpendicular to x1 y1. झालं. This is the point QH. Now join this PH QH.
I will use different color. Yes. आता जसं तुम्हाला QH मिळाल तसं वरती पण पाहिजे ना Q पॉइंट. QF म्हणतात आपण. कसं मिळवणार मग? काय करणार? स्ट्रेट लाईन मारणार. Straight line. Yes. So this is the point QF. So join this PF QF. Over. This is the complete solution. Got it? Hello? Yes, sir. अंडरस्टूड? एनी डाऊट, एनी कन्फ्युजन? कुठल्या स्टेप मध्ये कुठलं स्टेप कळेल नाही वगैरे? लक्षात ठेवा, प्रॉब्लेम स्टेटमेंट शुड गेट सॅटिस्फाईड इन द लास्ट व्ह्यू. लास्ट फिफ्थ व्ह्यू म्हणजे तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. मग ते लास्ट मध्ये तुम्हाला ते दोन्ही लाईन्स ट्रू करण्यासाठी एवढ्या स्टेप लागतात. पहिला एका लाईनची ट्रू लाईन, त्या ट्रू लाईनचं परत पॉईंट यू, परत एक लाईन तयार होते PQ लाईन, त्याचा पण रेफरन्स प्लेन काढून परत ती लाईन PQ ट्रू होणार. सो लाईक दिस यू शुड गेट द स्टेप्स अँड कम्प्लीट द प्रोजेक्शन्स. सर जेव्हा आपण लाईन घेतो तेव्हा 90 डिग्री झालं नाही झालं पाहिजे ना ते. 90 डिग्री मधूनच प्रोजेक्शन असतं लक्षात ठेवा. प्रोजेक्शन्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू द रेफरन्स लाईन. जर रेफरन्स लाईनला जर प्रोजेक्शन्स परपेंडिक्युलर आल्या नाहीत तर तुमचं आन्सर रॉंग धरलं जाईल, लक्षात ठेवायचं. हा सर, लाईन ही होती. नाही, ते कसं आहे, प्रॅक्टिस न होणार ते. थ्रू द प्रॅक्टिस ओनली यू कॅन गेट द कमांड. स्नेहल कदम. स्नेहल कदम. हा, आता टोटल स्ट्रेंथ आहे 49. प्लीज टेक दी स्क्रीनशॉट्स. Yes, sir. फॉर द अटेंडन्स. ओके, एनी डाऊट? कुठली स्टेप कळाली नाही वगैरे? ठीक आहे. इथं आपण इंटरसेक्टिंगचा जो काय पार्ट आहे तो कव्हर झालेला आहे आपला. यू प्रॅक्टिस द प्रॉब्लेम्स. इफ यू फेस एनी डिफिकल्टी यू कॅन कॉल, नो प्रॉब्लेम. एनी डाऊट? दिस इज द रिव्हर्स. फॉरवर्ड प्रॉब्लेम आपण बघा अँगल फाइंड करण्याचा. आता रिव्हर्स, ज्यावेळेस अँगल बिटवीन द लाईन दिलं जाईल, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन मधला अँगल, लाईन PQ आणि लाईन RS, या दोघातला अँगल तुम्हाला 60 डिग्री दिल्यानंतर मग तुम्ही प्रोजेक्शन्स कसे रिव्हर्स घेऊन कम्प्लीट करताय तसं बी येणं गरजेचं आहे प्रत्येकाला. ओके. सर 3 टाइम प्रोजेक्शन केल्यावर अँगल टू. हा, येस. इंटरसेक्टिंगचे जे लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला टोटल तीन रेफरन्स लाईन काढावं लागतात, तेव्हा तुम्हाला ते सोल्युशन येणार. कारण हे कसं काय लक्षात ठेवायला बघा, लॉजिकल जायचं. आता बघा, एका लाईनची ट्रू लेंथ आली काय, दुसऱ्या लाईनची ट्रू लेंथ त्यावेळेस लगी येणार नाहीये, तर एका लाईनची ट्रू लेंथ आल्यानंतर त्याचा पॉईंट टू काढला पाहिजे. मग पॉईंट टू काढल्यानंतर मग जी राहिलेली लाईन आहे ती तसं जोडली आपण, आणि नंतर परत त्या लाईनचा ट्रू लेंथ काढली, आणि अकॉर्डिंगली थर्ड व्ह्यू मध्ये आपल्याला किंवा फिफ्थ व्ह्यू मध्ये तुम्हाला सगळे प्रोजेक्शन्स कम्प्लीट होतात आणि अँगल बिटवीन द लाईन्स किंवा ज्या लाईन्स मिळतात त्या ट्रू लाईन्स मिळतात. कारण बघा ना, PQ लाईन ती इन्क्लाइन दिसते, मग ह्याच्या पाठीमाग लाईन कशी PQ आहे, हॉरिझॉन्टल आहे, मीन्स व्हॉट, दिस विल रिप्रेझेंट ट्रू लेंथ. गेटिंग? हा जो PF आणि QF2 लाईन दिसते, दिस इज लुकिंग पॅरलल टू X3Y3, म्हणजे इकडे इन्क्लाइन दिसते, म्हणजे इन्क्लाइन आहे म्हणजे ट्रू लेंथ आहे. हे लॉजिक लक्षात ठेवायचं. Okay, we'll conclude meeting here. Those who are not completed, please take screenshot and complete it. Shall we close the meeting? Because there's a lunch break now. Yes. Okay, so tomorrow we will conduct 2 lectures because today we missed 30 minutes around. Tomorrow Bosle sir adjusted lecture to me. So we'll conduct 2 lectures. At 11:30, sir's lecture is there, Bosle sir. So I will continue that.